हे झाड या झाडाच्या मागेच किल्ला आहे तो. आणि ते झालं की अंकाई गुफा आहे, अंकाई केव्स, या ठिकाणी तिन्ही याचे पूर्ण इन्फॉर्मेशन आहे. हालत पूर्ण टाईट झाली कारण की हे जे पायऱ्या आहेत ना ते पराठा वरती आहेत, म्हणजे हे प्लेन नाहीत आणि हा पूर्ण चढा भाग आहे. आपला लॉक शेवटपर्यंत बघा, तुम्हाला खूप मजा येणार आहे. आणि पूर्ण मी तुम्हाला म्हणजे जेवढी इन्फॉर्मेशन मला माहिती आहे, जेवढी इन्फॉर्मेशन मी इकून घेणार, तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन सांगणार मी. तर हे शुद्ध करून बोलत माहिती नाही मला. तर मित्रांनो व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघा आणि अंकाई टिंकायचा पूर्ण तुम्हाला टूर दाखवू. मित्रांनो अशा प्रकारे आमचा प्रवास चालू झाला. रात्रीच्या जवळपास 8 वाजले, म्हणजे 7 वाजले. आम्ही सस्तीवर आता निघतो आणि पुढची गाडी तुम्हाला पुढे लॉकमध्ये सांगतो. तर आपला लॉक कंटिन्यू बघा. तर मित्रांनो आणखी आपलं कंटेंट बरोबर चालू झालं नाही. तर जेव्हा कंटेंट पूर्ण चालू होईल आपलं, जेव्हा किल्ल्याच्या जवळ पोहोचणार आपण, तेव्हापासून आपला कंटेंट एकदम ओरिजिनल चालू होणार आहे. तर व्हिडिओ आपला कंटिन्यू बघा आणि चांगलं दिसत वाटते. तर व्हिडिओ आपला कंटिन्यू बघा आणि शेवटपर्यंत एन्जॉय करा. तर चलो गाडीमध्ये बसतो, लवकर निघतो कारण की थंडी इकडे खूप जास्त आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आता आम्ही या ठिकाणी झोपायचा निर्णय घेतला. विषय काय ते ब्रेक मारला पाहू शकता. मध्ये हा सभी बसला पुढे, टाका गेल्या अशा. दिसली का पॉवर स्टेशन आहे ती, पेट्रोल पंप ठरवला मी. चला मित्रांनो झोपतो, भेटूया सकाळी. तर नमस्कार मित्रांनो, आता सकाळी उठलो मी, झोपे झाली बरोबर. मळापूर इंटरनल तर मित्रांनो या ठिकाणी गाडी लावली. आता आधी कपडे चेंज करतो कारण की टाईम नाही जायला, लवकर फटफट जागते. आता सकाळचे 7:30 वाजले जवळपास. फटाफट या ठिकाणी कपडे चेंज करतो, बॅगेतले कपडे काढणार फटाफट. आता सगळ्यात झोप मस्त आली मित्रांनो, पाहू शकता तुम्ही डोळे. तर मित्रांनो या ठिकाणी आता वेबटून मिस केलं. आता जिम वाले होत जिरली आमची. तर मित्रांनो अशा प्रकारे पूर्ण सामान आवडला या ठिकाणी. मित्रांनो या ठिकाणी पूर्ण सामान काढले, आयफोन सगळे हे ते चार्जर पॅजर पावडर तेल प्रोटीन क्रेटीन पूर्ण पॅक झाले. ते या ठिकाणी तयार झालो आहे पुरी. मी तर म्हणता पोरून जास्त आमचे नखरे आहेत कारण की हे एवढं सामान हे ते भयानक काम आहे. थांबलो त्या जागेवर मस्त मजा येत आहे. काय सांगू हा समजून बोलले की मी शुद्ध मराठी बोलून बोलतो, मला गावडा मराठी बोलायचे पण ब्लॉग चालू झाला की शुद्ध मराठी बोलतो. चला मित्रांनो तयारी करतो वगैरे सर्व, नंतर भेटू. थांबलो होता अंकाई किल्ल्याला जवळ आलो मी एकदम. म्हणजे अंकाई किल्ल्याला जो रस्ता आहे ना, हा तो रस्ता आहे. आता या अंकाई किल्ल्याच्या रस्त्याने जागता मला तिकडे, पुढे गेल्यावर अतिशय डायरेक्ट किल्ला आहे आपला. आणि तुम्हाला सांगतो जी पुढे इन्फॉर्मेशन बाकीची. तर या ठिकाणी आता एक दुकान होतं, या ठिकाणी थांबला मी जेवण वगैरे करायला. जेवण मी काय उठवलं यार. हां तर चहा प्यायला थांबला मी, करून की मी चहाच पेरले सकाळी. हां तर आता मित्रांनो या ठिकाणी थांबला मी चहा पिण्यासाठी कारण की मी सकाळपासून चहा नव्हता पेला. चहा आहे आणि निलेश बनवून शोध लावला. आणि आपल्यासोबत आपण 1 2 3 4 तुम्हाला कारण की कहाणी सांगितली नाही कारण की कसं चालतं
लॉक बी काढा वाटेल नाही बी काढा वाटेल, कारण की एवढे बाहेर चालू होते गाडी जाणतं झोपीचे यायचे त्याचे सगळ्या गोष्टीला ट्रॅक करून आणि सगळ्या गोष्टी पार करून आम्ही अंकाई गेल्यापर्यंत पोहोचलो. म्हणजे आता बस 2-3 किलोमीटर बाकी जास्ती असतं, 2-3 किलोमीटर बाकी आहे आणि खूप मजा येत आहे. आणि आमचा ट्रिपचा प्लॅन असा झाला की डायरेक्ट आम्ही निघलो. म्हणजे मला दुपारी फोन आला की चालतं का संध्याकाळी लागते डायरेक्ट खाव चाललं चला. तर हे अशी गोष्ट झाली. तर या ठिकाणी आता चहा वगैरे करत आहोत. आता हा काय करता का आम्ही चार्जर जेली तुम्हाला दाखवतो पॉकेटात काय काय पा हे पॉवर बँक हे झाल्यावर इकडून बी हे आलं काय पा हे चहा बिस्किट पा सगळे पैसे आले माणसात मित्रांनो. अरे बाप निघला का रे आणायला पुरतं आहे की नाही ते डायरेक्ट चार्जर लावायला तेरी गली आओ तो पाओ तेरी गली तेरी गली आओ तो ताओ तेरी ढटंग 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 आणि टंकाई जो किल्ला आहे ना तो किल्ला या साईडने दिसून नाही आपल्याला, पण हा हे झाड या झाडाच्या मागेच किल्ला आहे तो. आणि मित्रांनो आपला लॉक शेवटपर्यंत बघा, तुम्हाला खूप मजा येणार आहे. आणि पूर्ण मी तुम्हाला म्हणजे जेवढी इन्फॉर्मेशन मला माहिती आहे जेवढी इन्फॉर्मेशन मी इकून घेणार तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन सांगणार मी. तर हे शुद्ध करून बोलता माहीत नाही मला. आणि अंकाई टिंकाईचा पूर्ण तुम्हाला टूर दाखवू. आणि नाशिकजवळ किल्ला आहे त्या जवळपास, म्हणजे जर तुम्ही महाड किल्ला म्हणजे पहिले नाशिकला या नंतर तुम्ही महाडला जा. महाडपासून बस 10 किलोमीटर हा किल्ला दूर आहे. महाडपासून 10 किलोमीटर किल्ला दूर आहे फक्त. तर हा किल्ला एकदम नक्की विजिट करू आपण. तर पूर्ण तुम्हाला इन्फॉर्मेशन दाखवू. बुद्ध लेण्या पाहिजे तिथं आणि खूप काही आहे म्हणजे खूप सारं काही पाहायचं जोगतं आहे. काही खूप लोक म्हणतात की पाहायचं जोगतं नाही आहे, पण खूप साऱ्या लोकांना माहीत नाही की तिथं खूप साऱ्या गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. तर चहा पण गेलं लवकर. कंटिन्यू करा 1 मिनिटही थांबलं नाही ना पावसाळ्यात पाणी बरोबर. आता गावठी भाषा बोलतो मी आपली बद्दल शुद्ध भाषा. हे चष्म्यावर बाप काटे म्हटलंच नाही घुसले नाही. मित्रांनो हा हे किल्ला पाहून घे हे. आणि हा बिया काचा शेप आहे म्हणणार तुम्हाला सांगतोच पुढे कहाणी याची. अशा प्रकारे आम्ही गाडीमध्ये बसलो, फोटो काढले बाहेर. 19-20 झाला मित्रांनो अशा आलं की नाही फोटो काढून घ्यायचे एन्जॉय करून घ्यायचा. एकदा जिंदगी भेटते. आता पहिली जिंदगी 100 वर्ष होती, आता 50 वर्ष जिंदगी आहे फक्त लिमिटेड. त्यातले 20 वर्ष गेले 30 वर्ष बाकी आहेत. तर 30 वर्षात काय करायचं आहे आता हे आपल्यावर आहे. म्हणून विचार करा आणि फिरायचं असेल तर फिरा डायरेक्ट प्लॅन करून. म्हणजे आमचा प्लॅन झाला की डायरेक्ट दुपारी सगळ्यांचा प्लॅन झाला की जायचा किल्ला पाहायला. बस सगळ्यांना हवं म्हटलं डायरेक्ट दुपारी निघलो आम्ही, म्हणजे संध्याकाळी निघलो आम्ही डायरेक्ट ट्रेक चालू. चेतनचा काही फोटो काढलं होऊनच राहिलं तू तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका प्रणव उगले आणि परत एकदा नवीन लॉगिन आलो. आणि आतापासून सुरुवात करतो मी. जसं की तुम्ही पाहू शकता की माझ्या मागे टंकाई किल्ला आहे. आणि मित्रांनो डायरेक्ट आपली कार आहे ना, म्हणजे पार्किंग डायरेक्ट इथं आहे जवळ. आपण डायरेक्ट पार्किंग जवळ येऊ शकतो. आणि इथून डायरेक्ट पायरी आहे. म्हणजे आपण जसं गाडीच्या खाली उतरतो डायरेक्ट पहिली पायरी लागते आपल्याला, म्हणजे असं जावं लागतं आपल्याला. तर या ठिकाणी हा डायरेक्ट किल्ल्याचा डायरेक्ट स्टार्टिंग चालू होते. आणि हे पुढे जाऊन तुम्हाला सांगतोच मी इथे. तर हा डायरेक्ट किल्ल्याचा म्हणजे बेस्ट पार्ट आहे सर्वांचा. किल्ल्याचा डायरेक्ट बेस्ट पार्ट आहे. आणि इथं गाडी आपण पार्किंग करू शकतो. इथे या प्रकारे गाडी पार्किंग केली आणि इथं पूर्ण तयारी करून घेतली, माईक वगैरे आणि सेल्फी स्टिक वगैरे सर्व तयार करून घेतलं. या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे एक लावलेलं दिसेल अंकाई लेणी पण आहे इथं. आणि ते झालं की अंकाई गुफा आहे, अंकाई केव्स. या ठिकाणी तिन्ही याचे पूर्ण इन्फॉर्मेशन आहे. जर तुम्ही आले तर तुम्हाला नक्की इथं पाहायला भेटणार. नक्की ते एकदा वाचून घ्या. आणि डायरेक्ट इथं किल्ल्याला डायरेक्ट बेस चालू होते आणि इथून बाजून आपली ट्रेकिंग चालू होते. आणि पुढे गेल्यावर तुम्हाला सांगतोच पुढे इन्फॉर्मेशन. आता इथं गाडी पार्किंग केली आणि अशा प्रकारे आम्ही सेल्फी स्टिक आणि सर्व गोष्टी सांभाळून घेतल्या. आणि खरंच माझ्या जिंदगीतला पहिला लॉग असणार आहे की जे मी माझ्या आयफोनने शूट करत आहो स्वतःच्या आणि किल्ल्यावर चाललो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला किल्ल्याची इन्फॉर्मेशन वगैरे सर्व तुम्हाला सर्व देत राहू आणि असाच एन्जॉय करत राहू. तर मग अशा वगैरे आपला आता गड किल्ला चढण्यास सुरुवात झाली. आणि मित्रांनो खरंच या किल्ल्याचं म्हणजे वातावरण आणि सुंदरता एकदम मस्त आहे. आम्ही स्टार्टिंगपासून पाहत आहोत की जेव्हा पण स्टार्टिंगपासून येतो आम्ही तर इथलं नेचर वगैरे सर्व. आणि गावाकडची मुलं भेटतात ते सांगतात सर्वांना की इन्फॉर्मेशन की हा पहिला अंकाई किल्ला पहा, नंतर टंकाई पहा.
कारण की गावाकडचे आहेत आणि ते पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला सांगत आहेत की इथं आता पोहू शकता तुम्ही पुढे. हे बघून घ्या रनिंगचे मुलं सर्व मला दिसतील या ठिकाणी. पायऱ्या आपल्याला ठीक व्ही आकाराच्या दरीमध्ये घेऊन जातात आणि तिथूनच आपण अंक टंक या किल्ल्यावर जाऊ शकतो. लॉक साठी सांगरच्या मित्रांनो आता अरे हा मंदिर हे पाहिलं तर ते पडचिले लॉक मध्ये तेव्हा ती गवत होतं. मित्रांनो आपण जसं किल्ल्याच्या वर जायला निघतो तसं आपल्या डाव्या साईडला एक मंदिर पाहायला भेटते, जे की मंदिर या साईडला इथं मंदिर आहे. तुम्हाला दाखवत मी तिचं. मित्रांनो हे किल्ला आहे आणि हेवाला आहे ना, हेवाला त्याचं एंट्रन्स आहे आणि इथूनपासून आपण हे एंट्री गेट आहे. जेव्हा पावसामध्ये इथं ना इथं पूर्ण गवत होते तर इथं जायला रस्ता नसते. आता जायला रस्ता या ठिकाणी म्हणजे एंट्रन्स आहे आणि हेवाला मंदिर आहे आणि हे त्याची कमान वगैरे सर्व आहे आणि याच्या बाजू. आता मित्रांनो त्या ठिकाणी जाऊ आपण अंदर आणि ते जागा पाहून घेऊ. लई इच्छा आहे डबल असं वाटलं नाही पाहिजे की नाही हे जागा राहिली पाहायची, म्हणून आता जागा पाहून घ्यायची वाटते तर करून घ्या सध्याच. आणि तुम्हाला म्हणाल तर मी एंट्री गेट तर हे पाय हे एंट्रन्स गेट आहे त्याचा हेवाला. आणि हे एंट्री गेट पण घुसलं आपण की आपल्याला हे पूर्ण पाहायला भेटते. आणि सध्या आता मंदिर होतं म्हणजे पहिले मंदिर होतं ना चेतना, सध्या पडेल परिस्थितीत आहे मंदिर, पण एकदम जुन्या काळातलं मंदिर होतं हे. आणि गोटा पाहून घ्या. मी युट्यूबवर एक व्लॉग पाहिला होता पायको पडशीलला, तर त्या व्लॉगमध्ये दाखवलं होतं ना हे पूर्ण. 5 महिने झाले त्या ब्लॉगला, 5 महिने झाले तर गोटा पडला नाही, काही सांगता नाही काही पडेल तर ते हात नाही लावत त्याला, हात लावायला परतून दिले. तर मित्रांनो पहिल्या काळात हे मंदिर होतं आणि पहिल्या काळात मंदिर होतं नाही तर हे हवाला त्याचा एंट्री गेट होता आणि एंट्री गेटपासून सुरुवात होती. आणि ही सध्या आता तुम्हाला पळी अवस्थेमध्ये दिसणार आहे. तर या ठिकाणी असं आहे तुम्हाला दाखवलं. आता लवकर तो वरते कारण की वरती आपल्याला खूप सारं पाहायचं आहे आणखी. जर पाहू शकता आपण किल्ल्याच्या वरती चाललो आणि इथं मुलं रनिंग करतात या ठिकाणी. म्हणजे गावाकडची मुलं आहेत आणि इथं रनिंगसाठी येईल आहेत ते. तर आपण जवळपास आता किल्ल्याच्या म्हणजे 10 मिनिटं आपण ट्रेक केला फक्त जवळपास 10 मिनिटं ट्रेक केला. जवळपास 10 मिनिटं ट्रेक करून आपण पोहोचलो किल्ल्याच्या एकदम म्हणजे जास्त वर नाही पोहोचलो आपण, बस 10 मिनिटं ट्रेक करून इथं पोहोचलो आता लेण्यांजवळ. आणि लेण्यांची कहाणी अशी आहे तुम्हाला सांगतो. तर तुम्हाला इथं पाहायला भेटते या ठिकाणी म्हणजे पाणी पूर्ण खराब आहे, प्यायला लायक पाणी नाही आपलं हे. आणि मित्रांनो हे जेव्हा लेण्यांचं काम चालू होतं तर लेण्यांचं काम हे मधातच म्हणजे तर मित्रांनो जेव्हा हे लेण्यांचं काम चालू होतं तेव्हा मधातच काम हे बंद केलं. कारण की या ठिकाणी असं म्हणजे दगड नव्हते बरोबर की ज्या ठिकाणी बांधता येणार, तर हे लेण्याचं काम इथं मधातच थांबवलं आणि लेण्याचे काम मधात बंद केले. आणि या ठिकाणी आपल्याला असं पाहायला भेटते काम पाहून घ्या एकदम कोरीव काम आहे दगडावर. लेणी खोदण्याचे काम इथूनच सुरू झाले, पण कोरीव काम करण्यासाठी प्रॉपर दगड नाही मिळाले म्हणून सुरुवातीच्या 2 लेण्या अपूर्ण सोडण्यात आल्या. अशी आहे की हे लेण्या जेव्हा खणणं चालू केल्या होत्या तर या ठिकाणी म्हणजे असं दगड वगैरे सर्व नव्हतं. कारण की या ठिकाणी पाहून घ्या ती वरे या ठिकाणी माती होती, म्हणून हे काम मधातच थांबवण्यात आलं आणि मधात काम बंद करून टाकलं. आणि या ठिकाणी तरी आवाज घुमत आहे आणि तरी या ठिकाणी खूप सारं काम केलं आहे. तर पाहू शकता या ठिकाणी आणखी लेण्या त्याच्यावरती. आता याच्यावरती जाऊ आणि आणखी लेणे पाहू. मित्रांनो मी शुद्ध म्हणजे गावरान बोलायचा प्रयत्न करलो पण गावरान बोलणे पाहू. आपला निलेश भाऊ आपल्याला थांबला, आपली वाट पाहू राहिला. लेण्यांच्या समोरच आपल्याला पाण्यास टाकं पाहायला भेटते. किल्ल्यावर असलेल्या लेण्या हे 2 स्तरावर विभागले गेले. खालच्या स्तरावर 2 गुहा आहेत, वरच्या स्तरावर 5 गुहा, ज्यात महावीरांची मूर्ती चांगल्या स्थितीत आहे. खाली पाहिलं होतं की खाली पण लेण्या होत्या आणि खाली काहीच नाही, बस किती 10-15 पायऱ्या सोडून आपण वरती आलो तसं आपल्याला इथं पाहून घ्या खाली. आणि खाली पहिले पाहिलं आणि याच्यावरती आलेल्या आपल्याला आणखी लेण्या पाहायला भेटतात खूप साऱ्या, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आता आपण अंदर जातो पाहू कुठे काय आहे आणि कुठे काय नाही. बाप ही मूर्ती बघित मस्त आहे. आता मित्रांनो एक गोष्ट माहीत पडली अशी की आता बाहेरचं जसं हे तुटलेलं आहे तर कोणी लोकांनी केलं काय माहीत नाही, पण अंदर जे आहे ना अंदर त्याला म्हणजे लॉक केलं आहे. आणि ते तर एक चांगली गोष्ट आहे की लॉक केलं ते. हां लोकांना अंदर जाऊ
काय नाही तोडफा केली असती, काय नाही की खराब केलं असतं. कारण की लोक खूप डेंजर आहेत. जसं की बाहेरचं आता तुम्ही पाहू शकता बाहेरची परिस्थिती कशी आहे. तर म्हणून इथं आता या ठिकाणी लॉक लावला आहे की अंदर जायला इंटरेस्ट नाही आपल्याला. मित्रांनो या ठिकाणी आपण बूट काढला कारण की इथं मंदिर आहे अंदर. आपल्याला या ठिकाणी इंद्रायणीची मूर्ती पाहायला भेटली. इंद्रायणीच्या मूर्तीला भवानी मातेचं रूप देण्यात आलं आहे. मित्रांनो असे तुम्हाला जागोजागी वांदे झोपेल दिसतील तुम्हाला. हा हा फक्त मित्रांनो याला काहीच नाही करा म्हणजे तुम्ही बोलले गेले काही दाता किती दाखवले की मग तुमची खेळले वेळी काढलात ते पुरी. म्हणून याला काही बोलायचं नाही, शांतपणे यायचा. शांतपणे आम्ही आलो म्हणून काही केलं नाही आम्हाला. काय पाहिजे वस्तू दिला की मग त्याला सवय पडली तशी. मग आपण त्याला खाय पाहिजे दिलं की मग ते दुसऱ्याला येऊन मागतात मागून. ट्रिप तर खाल्लून झाला चालू. मित्रांनो आवडते माझा पर्यंत पण नाही पोचलो तर हाईट पोड हालत पूर्ण टाईट झाली. कारण की हे जे पायऱ्या आहेत ना हे पराठा वरती आहेत म्हणजे प्लेन नाहीत आणि हा पूर्ण चढा भाग आहे. आम्ही पोचलो किल्ल्याच्या एंट्रन्सजवळ आणि पूर्ण पसिना झालो कारण की हा डायरेक्ट चढा भाग आहे. आणि चढा भागावर चढणं म्हटलं की हालत पहिले टाईट होते. आणि त्यात आम्ही एवढं खतरनाक की आम्ही कटिंग खाल्लं. हां बंग्या किल्ले तटबंदी. मित्रांनो हा बाजूला किल्ला आहे, हा टंकाई आहे आणि याच्या पाठीमागे हा जो आहे किल्ला हा अंकाई आहे. तर या दोघांच्या बंधामध्ये एक व्ही आकाराचा शेप आहे आणि तो व्ही आकाराचा शेप या दोघांना वेगळे वेगळे करते. म्हणजे एक अंकाई हा एक टंकाई. तर पहिला आपण कोणता पाहिला दादा? आपण अंकाई जाऊ पहिलं पाहिलं नंतर टंकाई पाहायला. टंकाईला एक महादेवाचं मंदिर आहे बस तेच पाहण्यासारखं आपण. आणि अंकाईला एक वरती नारा मारताना. तर मित्रांनो अशा प्रकारे मी या ठिकाणी बसलो किल्ल्याच्या एंट्रन्स जवळ येऊन बसलो होती. म्हणजे पोहोचलो आम्ही जवळपास आम्हाला 20 मिनटं लागले खालूनपासून ट्रेक करून येईपर्यंत. हा इकडला साईडचा अंकाई किल्ला आहे आणि तिकडला टंकाई किल्ला. पहिला पण अंकाई किल्ल्यावर जाऊ. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला महाराजचा नाव घेतला. आधी लवकरच किल्ला ट्रेकिंग करायला चालू करू. जास्त काही आपल्याला वेळ नाही कारण की आपल्याला 2 किल्ले पाहायचे आहेत अंकाई आणि टंकाई. तर फटाफट जाऊ. मित्रांनो पाहून घ्या हे रोपवेन चाललं बरे काहीतरी पार्सल चाललं. मित्रांनो वर्गाचे प्रयत्न करू आपण. छोटे प्रॉब्लेम आता मित्रांनो मला सांगतो कहाणी कशी आहे. तो हा जो मागचा किल्ला आहे तुम्हाला दिसू राहिला पाठीमागे हा आहे अंकाई आणि हा आहे टंकाई. पहिले अंकाई किल्ल्यावर जाऊ आणि काहीच टाईम लागत नाही. फक्त म्हणजे मंदामध्ये फक्त व्ही आकाराचा एक शेप आहे आणि व्ही आकाराचा शेप फक्त हा एक शेप आणि या शेपमधून 2 भाग पडतात 2 किल्ल्याचे. आणि या ठिकाणी आता आपले भाऊ फोटोशूट चालू आहे. रिस्की जसं मित्रांनो आपण आता हे एंट्रन्स आहे. एंट्रन्स जसं आपण पार केलं तसं आपल्याला या साईडने रस्ता पाहायला भेटते आणि तो चालला तिकडल्या किल्ल्यावर आणि हा रस्ता चालला इकडल्या किल्ल्यावर. त्या रस्त्याने जाऊ आपण फटाफट. हवाला का काय माहिती की वरे काय जाऊन दिलाय पण काही थोडी म्हणजे मंदिर कसं आहे की वर मंदिर कशाचं आहे. वर मंदिर कशाचं आहे? मोठे बाबाचं मंदिर आहे. एकच मंदिर आहे का वर? 2-3 मंदिर आहेत. ठीक आहे बाबा सल्यूट आहे तुला बाबा. एवढ्या छोट्या वयात तू एवढा वर गेला. गावातला मुलगा आहे आणि एवढ्या लहान वयात आहे किल्ल्यावर चालला. हा मस्त वाटते पण. एवढा सांगितले
पण 10 वेळा यासाठी सांगत आम्ही की तुम्हाला ध्यान राहिलं पाहिजे. तुम्ही जेव्हा कधी अति येशाल तर तुम्हाला माझी गोष्ट ध्यान राहिली पाहिजे की नाही, ह्या पडून सांगितलेली गोष्ट आपल्याला आहे की नाही ना बरोबर. आता मित्रांनो जसं आपण पायऱ्या क्रॉस केल्या मेन एंट्रन्सपासून, तर तसं आपल्याला हा प्रवेशद्वार लागते आणि हे प्रवेशद्वारानंतर किल्ला येते आणि तिकडल्या साईडला पण किल्ला आहे तुम्ही पाहू शकता. आणि हा मला चढायला भारी वाटत आहे खूप जास्त. इथे चढा जास्त आहे आणि हा सोपी होता. ते एक पाण्यास टाका आहे पण पण ते पाणी प्यायला लायकीचं नाही आहे. तर पाणी पुरं खराब पाणी होईल ते पाहू शकता तुम्ही. आता जसं आपण पायऱ्या चढून वर आलो मित्रांनो, तसं आपल्याला हे डबल आणखी एक प्रवेशद्वार लागते. या प्रवेशद्वारानं वर गेलो आपण की डायरेक्ट आपल्याला किल्ला पाहायला भेटते आणि वरे मंदिर आहे. आणि आपल्याला एक छोटा मुलगा भेटला होता, त्या छोट्या मुलगी सांगितलं आपल्याला की एक म्हणजे मोठे बाबाचं मंदिर आहे आणि आणखी असे 5-6 मंदिरं पण आहे. आता वर जाऊन पाहू आता कोणते कोणते मंदिर आहेत तुम्हाला दाखवू. आणि अंकाई किल्ला आहे, अंकाई किल्ला तो आहे. 10 वेळा सांगितलं त्यासाठी सॉरी. आता हा किल्ल्याचा एंट्रन्स आला, मस्त आहे पण पाहायला मस्त वाटलं ना जरा. जसं व्हिडिओमध्ये पाहायला भेटते ना त्याच्याहून 10 पटनं जास्त आणि 100 पटनं जास्त मनाला सुकून वाटते पाहायला हे डोळ्यानी. आणि एकच जिंदगी भेटते, जगून घ्या, बाकी काहीच नाही. अरे भाई पाहिजो, अरे भाई पाहिजो. आता जसं मित्रांनो आम्ही आता वर जाऊन आलो तसा एक मुलगा खाली पडल्याने वाचला आता. तर मित्रांनो या पायऱ्या खतरनाक आहेत हे वाल्या. त्या पायऱ्या चढताना एकदम प्रामाणिकपणे जायचं, कारण की पायऱ्या आता सध्या एक पोटा खाली पडला वाचला होता. जय मित्रांनो जसं आपण वरती आलो तसं आपल्याला या ठिकाणी एक मंदिर पाहायला भेटते. सगळ्या महाराष्ट्रात हा पूर्ण महाराष्ट्रात पाठवून युट्यूबवर आपल्या तुम्हाला पाहायला भेटते. कुठच्या म्हटलं? नाशिक. नाशिक. नाशिकच्या का तुम्ही? आम्ही खूप दूर आलो, आम्ही अकोल्याच्या बाबा भेटले. आणि खरंच मित्रांनो लास्ट पिढी आहे ते की जे किल्ल्यावरती चढत आहे एवढं वयात पण. कारण की आजकालचे जवान पोट्टे बी किल्ल्यावर येत नाहीत. कोण येत नाहीत? पैसा येते या गोष्टीनं. म्हणजे पैसा सगळं, पैसा तर कोणावर नसते पहिली गोष्ट, पण मनात एक इच्छा पाहिजे की गड किल्ले फिरण्यासाठी आपल्या महाराजचे. आणि ते इच्छा असली ना ॲटोमॅटिक पैसा येते आपल्याजवळ. आणि जसं की आता हे आबा आले, आबा म्हणत होते की व्हिडिओ काढ माझा आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये दाखव. फक्त आबाला आवड की आबाला दुनियामधली काही नॉलेज नाही बाकीचं एवढं, पण तरी आबाला एक आवड. तर माझं म्हणणं आहे एवढंच गोष्ट आहे की बस जेवढं होईल तेवढे गड किल्ले महाराजांचे पहा आणि जेवढं फिरणं होईल तेवढं फिरा आणि बाहेर दुनियाचा अनुभव घ्या. घरी राहण्यापेक्षा मला वाटतं की पाणी चांगलं आहे प्यासाठी, आहे की नाही? पण तरी बाकीच्या पेक्षा टाक्यापेक्षा पाणी चांगलं वाटलं. चला आता वरती जाऊ, मंदिर पाहू. टंकाई किल्ला आहे ना, त्या किल्ल्यावर जवळपास एकच मंदिर आहे वाटते. कारण की त्या किल्ल्यावर बाकी काहीच नाही, बस पाहायला होतं. अजून पुरं दिसून राहिलं. अरे भाई साहब एक जागा हे बा, हे का दिसलं बाबा खतरनाक आसमान पुरं म्हणजे आभाळ. आता मित्रांनो किल्ल्यावरती आलो आणि इथं बसून राहिलो शांतपणे. आणि इथं एक मंदिर आहे, अगस्ती ऋषीचं मंदिर आहे आणि हे बाजूलाच मंदिर आहे. या मंदिरामध्ये पण जाऊ. आता वर चढलो आणि असं भयानक पण थकलो, पण एवढा चढावा भाग नाही वाटला. जेवढं स्टार्टिंगला चढावा भाग वाटला तेवढा वाटलं नाही.
जसं आपण बाहेर आलो तसं आपल्याला इथं बजरंगबलीचं मंदिर सुद्धा पाहायला भेटते. ओ पिल्लू, सांग ना की आपल्या व्लॉगला सबस्क्राईब करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सांग. लाइक करो, फॉलो करो गाइस, अपने चैनल को सब्सक्राइब करो, फॉलो करो. ये दूसरा भी बिल्ला आ गया. पहा काहीच भीत नाही आहे, किती क्यूट दिसतंय. आणि मित्रांनो, जेवढा या किल्ल्याचा ट्रेक भारी वाटतं ना, तेवढा किल्ल्याचा ट्रेक भारी नाही आहे. येऊन पाहायचं, कुठे पण जाऊन पाहायचं. आम्हाला पहिले भारी वाटत जा किल्ला की आज चढायला भारी आहे ते, पण असं काहीच नाही. एकदम सोपी किल्ला चढायला. पहिले स्टार्टिंगला भारी वाटतं आपल्याला चढायला, पण सोपी आहे किल्ला. होते कवर, लवकर होते कवर. आणि हे जो 2 किल्ले आहेत ना, हे अंकाई टंकाई, हे किल्ले जवळपास आपले, आपण तर सकाळी 8ला आलो तर जवळपास 1 वाजेपर्यंत आपले दोन्ही किल्ले पाहिजे होतात. कारण की एकदम जवळ किल्ले आहेत ते, आणि काहीच दूर नाही ते, एकामेका एकदम जवळ आहेत. आणि या किल्ल्यावरती मंदिर आहेत, त्या किल्ल्यावरती फक्त एकच मंदिर आहे ते जवळपास. आता मित्रांनो, इकडे ठेवलेले अवशेष, ते अवशेष पाण्यात चाललो आपण या ठिकाणी. म्हणजे हे जे पाण्यात टाकाय ना, ते आपण आंघोळ करू शकतो. आणि इथं जे ऋषी होते ते या ठिकाणी आंघोळ करत होते, म्हणजे हे त्याचं आंघोळीचं स्थान होतं. तर आता हे झालं की याच्या जस्ट बाजूना इकडून हा रस्ता आहे. आणि या जर रस्त्याने आपल्याला जावं लागतं इकडे, तर इकडे आपल्याला अवशेष पाहायला भेटतात. आता मित्रांनो, या ठिकाणी आम्ही आता म्हणजे मोबाईलचे आमच्या तिघावर आयफोन आहेत. एक निल्लावर 16 Pro आहे, CB जोड 16 Pro Max आहे, मावळती 16 Pro Max आहे. तर आम्ही चार्जिंग केली होती, किती त्यात केली ती याला 70 केली ती, त्यात केली निल्ला 56 आणि नाही 90 केली ती. कारण की मी आडवाला कोडवलं. तर माझ्या मोबाईल झाली 35% चार्जिंग, याच्या मोबाईलची 35 झाली. दाखवा एकदा, थांबलं जाग्यावर. हे 35, हे 36 37 झाली. व्हिडिओ मध्ये काढले नाही, हे नाही, अतून खालचे आणि तिघेच्या मोबाईल चार्जिंग झाली 35-36च्या बरोबर. असं आहे मग ते. म्हणून आयफोन सोबत असला की पॉवर बँक सोबत पाहिजेच. आता पॉवर बँकला चार्जिंग लागलाय ना. आता मित्रांनो, हे पहा जे चांगलं आहे, आणि हे पहा लोकांना केले कामं, ते पाहून घ्या. हे पहा लोकांनी ते अवघाले कामं केले, आणि तर काही कामच नाही लिहायचं. मला म्हणणं एकच आहे की हे आपल्या महाराजचे किल्ले आहेत, की बाहेरचे कोणाचे किल्ले नाही. हे आपल्या महाराजचे किल्ले आहेत, आणि महाराज सर्वाचे आहेत. तर महाराजच्या किल्ल्यावर तुम्ही असे फालतू कामं करू नका, काही फायदा नाही या गोष्टीसाठी, खरं सांगतो. आणि नाव लिहून काय भेटणार आहे? कोणी त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव लिहिते, कोणी त्याच्या आईचं नाव लिहिते. आपल्या महाराजने एवढे मोठे गड किल्ले बांधले, कधी स्वतःचं नाव लिहिलं नाही कधी. हे बाई ह्या जागेवर बी नाव, अरे काय यार, मंगेश माझे काय भेटलं भावा तुला लिहून, ज्याने नाव लिहिलंच नाही. आपल्या महाराजचे गड किल्ले आहेत, आणि आपण स्वतःच असे लिहिता, काही फायदा नाही. मित्रांनो, हे पूर्ण आपल्याला पडीव अवस्थेत दिसून राहिलं की म्हणजे किती जुने किल्ले असतील. आणि तुम्ही पाहू शकता की हे म्हणजे एवढे खतरनाक झाले की हे गोटे आहेत ना, गोटे, हे गोटे बी असे तुटले. पहा लहान लहान गोटे, हे गोटे तुटले. भाई साहब, मित्रांनो रेल्वे झूम करायचा प्रयत्न करू आपण तेवाली. अधिक रेल्वे चालली, तुम्हाला दिसून राहिली. हा झाली झूम 15x. आपण हा माईक लावायला, पण हा माईक जर पडला की नाही, CB आपला बँड वाजवत नाही, पण या माईकच आधारच आहे. वऱ्याला मंदिर पाहायला भेटते. लागलेले आहेत, इकडे पण दाखव. पाहून घ्या मित्रांनो, पैसे या गड किल्ल्यावर आलं तर मला पैसे पाहायला भेटतात. हात काय लावत नाही आले, कारण की काही वेळी सांगता येत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही निघालो खाली. आता एक छोटी मुलगी आहे, हिला ड्रॉप करता आम्ही. तिच्या आईनं वरून पाठवून दिली की म्हणत की खाली घेऊन जा आणि खाली सोडून दे जा. त्या छोट्या मुलगीला घेऊन चाललो आम्ही. तर नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला हा आजचा व्लॉग कसा वाटला,
आम्ही किल्ल्याचा ट्रेक पूर्ण कंप्लीट केला. आणि हा जो बाजूला किल्ला होता तो किल्ला काही आम्ही पाहिला नाही, कारण की आमच्यावर टाईम कमी होता. आणि ते किल्ल्यावरती फक्त एकच मंदिर होतं. आणि तिथं जाऊन ऑफिसनं म्हणजे आम्हाला मग आम्ही थांबलो, आम्ही गेलोच नाही. तर कोण की आम्हाला दुसऱ्या किल्ला जायचं आहे, दुसरा किल्ला पाहायची इच्छा आमची. आता काय होते काय नाही वेळेवर, आमचं सगळं वेळेवर चालते, किल्लीकडे आता वेळेवर चालला. तर सांगू तुम्हाला, आता व्हिडिओ आपला आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि असेच कंटेंट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा, म्हणजे सबस्क्राईब करून टाका, फॉलो इंस्टाग्राम करा. आणि आपण कुठे जाऊ होता ते तुम्हाला लवकरच सांगू. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू. जय शिवराय, जय महाराष्ट्र. वगैरे काही सण असते ना, तसं त्यांचे जे सण आहे एक, तर या ठिकाणी चालू आहे, आता ते पाहू शकता. मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही आता गाडीमध्ये बसलो आणि तो किल्ला पाहायला झाला पूर्णपणे. तुम्हाला हा किल्ला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. आणि आता आम्ही जेवण करण्यासाठी चाललो, कारण की भयानक भूक लागली अशी भयानक, पोटात तरी हे करून आता गाडीतून बसलो तर जेवण करण्यासाठी चाललो. जेवण करू, बाकीचा प्लॅन काय होते तो प्लॅन पुढच्या पुढे पाहू आपण. बाकीचा प्लॅन काय होते ते पुढच्या पुढे पाहू. आणि पुढचा जर काही प्लॅन झाला तर नक्की ब्लॉग काढू. तिथपर्यंत जय शिवराय. आता अशा जागी मी जेवण करण्यासाठी आलो. आपला मोबाईल मागे चार्जिंग लावून दिला, तर मी चार्जिंगला भयानक सल्ली होऊन चार्जिंगची वाटत बघत जात. आणि लॉग पाहू मला टेन्शन घेऊन आली.